लाडक्या बहिणींसाठी संक्रांत निमित्ताने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक गोड बातमी देत लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याची गुड न्यूज दिलेली आहे। लाडक्या बहिणींना आजपासून म्हणजेच 14 जानेवारी मंगळवार संध्याकाळी 6 वाजेपासून पुढील 3 दिवस लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रोसेस ही सुरू होणार आहे। हे संक्रांती निमित्ताने बहिणींना खूप मोठे गिफ्ट असणार आहे। डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता हा लाखो पात्र महिलांच्या खात्यात 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान जमा करण्यात आला। गेल्या वर्षी देखील लाडकी बहीण योजनेचे असंख्य महिलांच्या खात्यावरती दरमहा 1500 रुपये जमा झाले। म्हणजेच 2023 मध्ये हे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती याचप्रमाणे जमा झाले। आता महिलांना नवीन वर्षात देखील या योजनेचे पैसे मिळणार आहेत। जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा होणार आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे तो हप्ता आज संध्याकाळी 6 वाजेपासून संक्रांत सणाचे औचित्य साधून महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सरकारकडून संक्रांती निमित्ताने आजपासूनच पुढील 3 दिवस जमा केला जाणार आहे। कारण की मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता असतो तो एका दिवसामध्ये सर्वच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात नाही। तो टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यावरती 3 दिवसात जमा केला जातो। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जो काही आहे तो आजपासून सुरू होऊन पुढील 3 दिवस महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। परंतु जर तुमचे खाते या 8 बँकांमध्ये असेल तर आजच पहिल्याच दिवशी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील। कुठलीही अडचण तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होण्यासाठी येणार नाही। आणि जर तुमचे या बँकांमध्ये खाते नसेल तर पुढील 2 दिवसात तुमचे पैसे जमा होतील। आज कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील त्या बँकांची लिस्ट देखील आलेली आहे, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, 60 लाख महिला अशा देखील आहेत ज्यांना 7वा हप्ता मिळणार नाही आणि आता इथून पुढचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील त्यांना मिळणार नाहीत। सोबतच त्यांना अगोदर मिळालेल्या हप्त्यांची देखील या ठिकाणी वसुली केली जाणार आहे। अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। निकषांना डावलून ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल अशा 60 लाख महिलांना या योजनेतून बाहेर करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केलेली आहे। जसे की संजय गांधी योजनेच्या लाभार्थी महिला, घरी 4 चाकी वाहन असलेल्या महिला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा पुढे असणाऱ्या महिला, अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांनी या योजनेच्या निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता तर मिळणार नाहीच, परंतु इथून पुढे देखील त्यांना या योजनेचे हप्ते हे मिळणार नाहीयेत। सोबतच अगोदर जर त्यांना या योजनेचे हप्ते मिळाले असतील तर कदाचित त्यांची देखील या ठिकाणी सरकारकडून वसुलीही केली जाईल। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची गरजू व गरीब महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाची अशी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9000 रुपये मिळालेले आहेत। म्हणजेच आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते महिलांना मिळाले आहेत। आता नुकताच या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाला आणि आता जानेवारीचा 7वा हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने संक्रांतीचा मुहूर्त साधण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचे संक्रांत या ठिकाणी गोड होणार आहे आणि ज्यांना पैसे आले नसतील, म्हणजेच अगोदर ज्या महिलांना या योजनेचे पात्र असून देखील पैसे मिळाले नसतील, त्यांच्या देखील बँक खात्यावरती त्यांचे राहिलेले हप्ते हे या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे सर्वच महिलांची संक्रांत या ठिकाणी गोड करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी ज्या काही 60 लाख महिला आहेत की ज्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार नाहीये, ज्यांनी निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे, त्यांची पडताळणी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळे महिलांना महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या महिलांचे पैसे आज किंवा उद्यामध्ये जमा होतील त्यांनी लगेच बँकेतून ते पैसे काढून घ्यायचे आहेत। कारण की आता सरकारकडून अपात्र असणाऱ्या महिलांची पडताळणी सुरू झाली आहे आणि अशा अपात्र असलेल्या महिलांकडून वसुली देखील होणार आहे। त्यामुळे तुमचे पैसे आज उद्यामध्ये जे काही जमा होतील ते पैसे तुम्ही बँकेतून लगेच काढून घ्यावेत। अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही निकषांमध्ये बसल्या नाहीत तर तुमचे पैसे देखील सरकार वळते करून घेईल। आता तुम्ही म्हणाल की योजनेत तर नवीन काहीच बदल झालेला नाहीये आणि योजनेचे निकष देखील बदललेले नाहीयेत, मग पडताळणी कसली होणार? तर माता भगिनींनो, बरोबर आहे, योजनेत काहीही बदल झालेले नाहीयेत किंवा या योजनेच्या निकषांमध्ये देखील सध्या तरी कुठल्याही प्रकारचे बदल या ठिकाणी झालेले नाहीयेत। पण या ठिकाणी जे काही जुने निकष आहेत त्याच निकषांमध्ये या ठिकाणी या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि या ठिकाणी सरकारने जे काही जुने निकष या ठिकाणी होते त्यांचेच काटेकोरपणे या ठिकाणी पालन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेसाठी खरोखर ज्या महिला पात्र असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल अशा पद्धतीने या ठिकाणी पडताळणी ही केली जाणार आहे। तसेच बऱ्याचशा विभागाकडून या ठिकाणी शासनाला काही तक्रारी देखील या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। त्या तक्रारींच्या आधारे या ठिकाणी पडताळणी ही सुरू झालेली आहे। जे काही सरकारने या ठिकाणी जुने निकष या योजनेअंतर्गत लावलेले आहेत
ते अशा पद्धतीने आहेत। या निकषांच्या आधारे देखील बऱ्याचशा महिला या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपात्रतेचे निकष जे काही आहेत जुने त्याप्रमाणेच या ठिकाणी बऱ्याचशा महिला या अपात्र ठरणार आहेत। पहिला निकष म्हणजे ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे त्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। त्याच्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ते देखील या ठिकाणी अपात्र असणार आहेत। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील अशा महिला देखील या ठिकाणी अपात्र असणार आहेत। म्हणजेच ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील त्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे। अशा महिला आता या ठिकाणी अपात्र होणार आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4 चाकी वाहनाविषयी देखील सांगण्यात आलेले आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन म्हणजेच ट्रॅक्टर सोडून इतर जर 4 चाकी वाहन तुमच्याकडे असतील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत असतील तर अशा महिला देखील या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी जुनेच अपात्रतेचे निकष आहेत आणि या निकषांना डावलून बऱ्याचशा महिलांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे। त्यामुळे अशा बऱ्याचशा महिला या योजनेतून कमी होणार आहेत। तर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणत्या अशा 8 बँका आहेत की ज्यांच्यामध्ये आज लाडक्या बहिणींना पैसे हे जमा होणार आहेत आणि आजपासून पुढील 3 दिवस लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत। तर पहिली जी बँक आहे मित्रांनो ती आहे पोस्ट पेमेंट बँक। होय मित्रांनो, पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असेल त्या सर्व महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 7वा हप्ता जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचण ही येणार नाही आहे। त्याच्यानंतर दुसरी जी बँक आहे मित्रांनो ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची एक प्रमुख बँक आहे। या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांचे आपले लाडकी बहीण योजनेचे खाते आहे। या बँकेत खाते असणाऱ्या महिलांना देखील आज लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। त्याच्यानंतर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया जिला आपण SBI असे देखील म्हणतो, ही बँक देखील भारतातील सर्वात मोठी अशी बँक आहे। या बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे खाते हे ओपन केलेले आहे। तर या बँकेमध्ये देखील तुमचे खाते असेल तर पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला देखील काही अडचण ही येणार नाहीये। त्याच्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये देखील खाते असणाऱ्या महिलांना या योजनेचे पैसे जमा होण्यासाठी अडचण ही येणार नाहीये। त्याच्यानंतर मित्रांनो HDFC बँक ही खाजगी असली तरी देखील या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लगेच जमा होत असतात। त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील पैसे हे जमा होणार आहेत। त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील पैसे हे जमा होतील। त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये देखील ज्या महिलांचे खाते असेल अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण ही येणार नाहीये। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इंडियन बँकेमध्ये देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहे। या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील कुठल्याही प्रकारे पैसे जमा होण्यासाठी अडचण ही येणार नाहीये। परंतु मित्रांनो बऱ्याचशा महिलांचे पैसे जमा होऊन देखील बऱ्याचशा बँकांकडून या ठिकाणी पैसे जमा होण्याबाबतचा SMS मोबाईलवरती जात नाही। तो मेसेज या ठिकाणी उशिराने जातो किंवा काही वेळेस टेक्निकल इश्यू असल्यामुळे मेसेजच येत नाही। त्यामुळे बऱ्याचशा महिलांना असे वाटते की या ठिकाणी आमचे पैसे अजून जमा झालेले नाही आहेत। तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही स्वतः बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहे की तुमचे पैसे जमा झाले किंवा नाही। त्याच्यानंतर अजूनही बऱ्याचशा बँका आहेत मित्रांनो ज्यांचे पैसे या ठिकाणी जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाहीये। तर अशा पद्धतीने मित्रांनो शासनाकडून लाडक्या बहिणींना संक्रांत निमित्त गोड भेट ही देण्यात आलेली आहे आणि आजपासून पुढील 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत।